वळणार आहोत। ठाण्याकडे जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या आश्रमाला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी समाधी स्थळावर ते पोहोचलेले आहेत, नतमस्तक होत आहेत। अभिवादन आदित्य ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे। ठाण्यामधली दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। प्रचार सभा असो, रॅली असो, प्रत्येक ठिकाणी आदित्य ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले होते। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या ठिकाणी होऊ दिलेली नाही आहे। प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामधलंच एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा जी आहे ती आपल्या खांद्यावर घेतलेली होती। ठिकठिकाणी जात त्यांनी प्रचार सभा आणि रॅली यांना संबोधित केलेलं आहे। आता शेवटच्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते सोमवारी होत आहे। मुंबईमधल्या 6 मतदारसंघ जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, अगदी अटीतटीच्या लढती जी आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। हाय व्होल्टेज लढती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आता ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत।